गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरु आहे. गुरु म्हणजे देवाचा आपला मध्यस्थी गुरु, आपला हात पकडून गुरु देवापर्यंत आपल्याला नेणार हाच गुरु. आमचे दर्शित पाराशरजी हे जे आमचे महर्षी पाराशरजी आहेत हे आमचे गुरु आहेत, आमच्या पारिक समाजाचे गुरु आहेत. आणि आम्ही हा कमीत कमी 100 वर्षापासून आमची परंपरा चालू छत्रपती संभाजी. दरवर्षी हा गुरुपौर्णिमेचा प्रोग्राम आम्ही करतो आहे. आणि ह्याच गुरुचा पाराशरजीचं एक वैशिष्ट्य असं आहे की ह्या गुरुची मोठी प्रतिमा अरुणाचलमध्ये मोदी सरकार बनवत आहे, चायना बॉर्डरवर बनवत आहे. आणि ह्या गुरुचं एक ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये जे ज्योतिषशास्त्र आहे आणि त्यावेळेस गुरूंनी ॲग्रिकल्चरमध्ये ह्या गुरूंचा एक ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. म्हणून ह्या गुरुची एवढी महिमा आहे आमच्या की त्याला वर्णन करणे शब्दात शक्यच नाही आहे. म्हणून आमचा पारिक समाज हा आमचा संभाजीनगरचा कारण 100 ते 150 परिवार आहे. हा दरवर्षी आम्ही 2 प्रोग्राम करतो, एक गुरुपौर्णिमा आणि दिवाळीनंतर अन्नकूटचा कार्यक्रम, तो पण आम्ही दरवर्षी साजरा करतो. छत्रपती संभाजीनगरचे अन्य लोकांना काय अपील करतो? प्रत्येकाला प्रत्येक धर्माला आपल्या गुरुची परंपरा लागलेली आहे आणि ती त्यांनी करायला पाहिजे. प्रत्येक गुरुची प्रतिमा पूजा करणार पाहिजे आणि त्यांनी गुरुपासून ते आपल्याला जे सद्बुद्धी मिळो काय मिळो हे सर्व गुरुपासून येतात. तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं नाव किशोर पुरोहित, मी ह्या समाजाचा अध्यक्ष राहिलेला आहे. माझ्या अगोदर माझ्यानंतर हे अध्यक्ष आहेत, आता सुभाष आहेत आणि राजू आहे, धनराज आहे. हे सर्व आम्ही परंपरेने करतो. आम्ही सर्व एकच परिवार आहे आमचं. आज दिनविशेष म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपापल्या गुरुची पूजन करण्याची परंपरा जी आमची राहिलेली आहे सनातन धर्मातील, त्यामधील आज एक गुरुसाठी विशेष दिन देण्यात आलेला आहे. तो दिन म्हणजे गुरुपौर्णिमा. आणि आमच्या पारिक समाजाचे उत्पत्ती झालं किंवा परमपिता म्हटलं तर महर्षी पाराशरजी महाराज आहेत, ज्यांचा पराशर हा ग्रंथ 18 पुराणांपैकी एक पुराण मोजला जातो. असा हा आमचा गुरुजींचा महिमा आहे. आणि आम्ही पारिक समाजाचे त्यांचे मुलं म्हणून किंवा आमचे गुरु म्हणून त्याप्रमाणे आम्ही प्रतिवर्षी पराशरजी महाराजांचे गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजन करतो. जयंती आहे ते आपले प्रभू श्री रामचंद्रजींचे जे गुरु होते त्यांचे प्रपौत्र म्हणजे त्यांचे पोते आणि महर्षी व्यास यांचे पिता. प्रोग्राम दरवर्षी ठेवतात? हां, दरवर्षी आम्ही हे प्रोग्राम ठेवतो. सर्व बांधव भेटतो आणि याचप्रमाणे आम्ही उत्सवात साजरी करतो. पारिक समाजाचे किती लोक या प्रोग्रामात सहभागी होतात? 100-125 जवळ, जितके जवळपास इथं 150 लोक आहेत, 150 समाज लोक, पण 100च्या आसपास जास्त असतात. आता तुम्ही छत्रपती संभाजीनगरच्या अन्य लोकांना काय संदेश देईल? प्रत्येकजण आपल्याला आमचे छन्यात बंधू वगैरे असतात, ते सर्वजण आपापले गुरूंची पूजा करतात याचप्रमाणे. आणि असा उत्साह पारंपरिक दरवर्षी आम्ही साजरा करतो. आजचा प्रोग्राम कशासाठी ठेवलेला आहे मला माहिती नाही. आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुवर व्यासजी त्यांचे पिता पराशर ऋषी होते आणि त्या पराशर ऋषीची आज व्यास पौर्णिमा म्हणून आम्ही
गुरुपौर्णिमा साजरी करतो आहे. गुरुपौर्णिमामुळे आम्हाला ज्ञान, बुद्धी, विवेक, सामर्थ्य सगळं गुरुच्या कृपेने प्राप्त होती आहे. त्यासाठी आम्ही मनापूर्वक गुरुजयंती म्हणून गुरुपौर्णिमाचा उत्सव साजरा करतो आहे. हे दरवर्षी प्रोग्राम राहते का? हा पारिक समाजाकडून, आमचे सगळे बंधू बांधवकडून दरवर्षी आम्ही हा प्रोग्राम साजरा करतो आहे. याच्यात आरती होती आहे, भजनाचा कार्यक्रम होतो आहे आणि परत सगळ्यांना प्रसाद दिला जातो आहे. याच्यानंतर काय प्रोग्राम असते? याच्यानंतर महाप्रसाद असतो. भजन झाले पहिले, आता आरती झाली, आता यांच्यानंतर एक संवाद असतो. पूर्ण पारिक समाजाचे किती लोक या प्रोग्रामात हाजीर राहतील? 100च्या वर प्रोग्राममध्ये हजर होत आहे. 100 तर मिनिमम असतातच. आता संभाजीनगरचे अन्य लोकांना काय संदेश देईल तुम्हाला? अन्य लोकांना हा संदेश देऊ की सगळ्यांनी आपापल्या गुरुची आराधना केलीही पाहिजे. कारण की गुरु बिन ज्ञान भेटत नाही. गुरु गोविंद दोनों मिले, जाके पढ़िए पहले गुरु को नमन करते हैं, बाद में गोविंद को मिलाएंगे. आपका परिचय बोलो. मैं अंजू राधेश्याम जी पारिक. मैं विजया किशोर पुरोहित. गुरुबद्दल थोडं माहिती देऊ. मैं कल्पना शरद जोशी.